नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुन गौरीला समजावत असतो. तो म्हणतो, तू शहाणी मुलगी आहेस ना, मग रडायचं नाही. सायलीताई लवकर परत येईल. आपण सगळे तिची हसत हसत वाट बघूया. मग गौरी म्हणते, तू सुद्धा रडू नको ना, तू रडलास तर तिला आणखी उशीर होईल. आणि ती अर्जुनचे डोळे पुसते. गौरी म्हणते, सायलीताई परत आली की मी तिला परत जाऊच देणार नाही. तिला घट्ट धरून ठेवणार. मग तू तिला कुठेही घेऊन नाही ना जाणार. हे ऐकून अर्जुन इमोशनल होतो आणि गौरीला मिठी मारतो. अर्जुन म्हणतो, मी तुझ्या सायलीताईला कुठेही घेऊन जाणार नाही, ती तुझ्यासोबतच राहणार. मग मधुभाऊ म्हणतात, कुसुम, तिला घरी घेऊन जा. तेवढ्यात कल्पना म्हणते, गौरी जेवली का? नाही तर मी काहीतरी पटकन बनवते. मग कुसुम म्हणते, नाही नको, मी तिला घरी घेऊन जाते आणि काहीतरी खाऊ घालते आणि लवकर झोपवते. गौरी म्हणते, पण सायलीताई तर इथे येणार आहे ना. कुसुम म्हणते, सायलीताई इथे आली ना की आपण परत येऊ हा बाळा. मग गौरी म्हणते, पण मी इथेच राहते ना, सायलीताई आली की मला लगेच भेटेल. मग मधुभाऊ म्हणतात, हे बघ बाळा, सायलीताई आली ना की आम्ही तुला बोलावून घेऊ. कुसुमताई घेऊन येईल ना तुला. गौरी म्हणते, नाही, तुम्ही मला सांगितलं नाही तर मी इथेच राहणार. श्वेताताई पण इथेच राहते ना, मग मी पण इथेच राहणार. श्वेता म्हणते, गौरी बाळा, असा हट्ट नाही करायचा हा. प्रतापराव म्हणतात, मी काय म्हणतो, राहू दे ना तिला इथे. मग अस्मिता म्हणते, हो, स्मित छान खेळेल तिच्याबरोबर. श्वेता म्हणते, हो, मी आहेच ना दोघांना सांभाळायला. मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, गौरीला इथेच राहू द्या, सायली परत आल्यावर बघू आपण. अश्विन म्हणते, हो मधुभाऊ, इथे तिचं मन रमल्यावर रडतसुद्धा नाही बसणार. मधुभाऊ म्हणतात, आता तुम्ही सगळे एवढे म्हणत आहात तर राहू देते तिला इथे. मग अर्जुन खोलीत जातो आणि कुसुम म्हणते, मधुभाऊ, चला आपण निघू. मग ती गौरीला सांगते, बाळा, हट्ट करू नकोस, मस्ती करू नकोस, मी येते हा. आणि ते दोघे तिथून निघतात. मग चैतन्यही घरी जातो. मग अस्मिता गौरीला म्हणते, चल, मी तुला स्मितला भेटवते. आणि ती गौरीला घेऊन जाते. सगळे आपापल्या खोलीत गेल्यावर श्वेता मनात म्हणते, एकेकाचे पडलेले तोंड बघायला खूप मजा येते मला. तुमच्या कोणाच्याही चेहऱ्यावर इतक्यात हसू नाही येणार. इकडे जेलमध्ये प्रिया तिच्या कॉन्स्टेबलला सांगते, सायली इथे येणार म्हणून मी खूप खुश होते, पण ती इथे आल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. मग कॉन्स्टेबल म्हणते, कोणता प्रॉब्लेम? मग प्रिया म्हणते, घर असल्याप्रमाणे मी तुझा फोन वापरत होते, पण ती आल्यामुळे आता वापरता येणार नाही. ही मोठी रिस्क घेतल्यासारखं होईल. आणि ती सायली आहे ना, घारीसारखी नजर ठेवून असेल माझ्यावर. मग कॉन्स्टेबल म्हणते, बरं झालं, म्हणजे इथून पुढे माझा फोन द्यायचा नाही आहे ना. मग प्रिया म्हणते, इथे तुझं काम संपत नाहीये, वाढतंय. आता माझे सगळे फोन तो अटेंड करणार आणि काय काय होतंय ते मला कळवत राहायचं. हां, फक्त काही महत्त्वाचं असेल, श्वेताला किंवा सचिनला माझ्याशी बोलायचं असेल तरच मला फोन द्यायचा. कळलं? मग कॉन्स्टेबल म्हणते, हो कळलं. मी तुमची एवढी कामं करते तर जरा माझे पैसे वाढवायचे पण बघा ना. मग प्रिया म्हणते, हे तू सचिनशी बोल, तो महिपतशी बोलेल. नाही तर एक काम कर, त्याला फोन लाव आणि त्याला विचार की उद्याच्या हिअरिंगची सगळी तयारी झाली की नाही. हे सगळं कळत राहायला हवं मला. मग कॉन्स्टेबल म्हणते, अगं, सचिन साहेबांचा आत्ताच फोन आला होता. ते कोण, वकील आहेत ना? प्रिया म्हणते, शेंडे वकील. मग कॉन्स्टेबल म्हणते, हा, त्यांच्याशी महिपत साहेब स्वतः बोललेत आणि सायलीला शिक्षा नक्की होणार. हे ऐकून प्रिया म्हणते, वा गं माझी ताई, खरंच तुझे पैसे वाढवायचे आहेत. तसं आता सायली इथे आल्यामुळे फार काही करावं लागणार नाही. आता जे काही करायचं ते सचिन, महिपत आणि त्यांचा टेस्ट असा तो वकीलच करतील. तेवढ्यात सायलीला एक कॉन्स्टेबल सेलमध्ये घेऊन येत असते. प्रियाची कॉन्स्टेबल तिला अजून काहीतरी सांगणार. तेवढ्यात प्रिया तिला शांत करते. मग सायलीसोबत आलेली कॉन्स्टेबल तिला विचारते, सायली, तुझा चेहरा असा का दिसतोय? तुला परत बरं वाटत नाहीये का? सायली म्हणते, नाही, बरी आहे मी. मग कॉन्स्टेबल म्हणते, हे बघ, परत श्वास लागला किंवा उलटीसारखं वाटलं तर लगेच मला हाक मार. अगं, 2 जीवांची आहेस तू, तुझी थोडी काळजी तर घ्यायलाच हवी. मग सायली म्हणते, 2 जीवांची तर प्रिया पण आहे. मग कॉन्स्टेबल म्हणते, मी ना खूप वर्ष काम केले इथे जेलमध्ये, मला माणूस कळतो. सायली, तू खूप साधी आहेस, तुझ्या बाबतीत नक्कीच काहीतरी चुकीचं घडत असणार. पण ती प्रिया महापाताळयंत्री आहे आणि काही दिवसांपासून डोक्यात वारं शिरल्यासारखं वागते. सायली विचारते, तिला कोणी थांबवत नाही का? मग कॉन्स्टेबल म्हणते, अगं, इथे असे एक एक नमुने येत असतात, कोण थांबवणार? इकडे प्रिया अजून एक नाटक करते. तिची कॉन्स्टेबल तिच्यावर ओरडण्याचं नाटक करते आणि म्हणते, जेलर मॅडमनी सांगितलंय, तुझा आवाज पुन्हा येता कामा नये. मग प्रिया म्हणते, मला बाथरूमला जाण्याची तरी परवानगी मिळेल ना? मग ती म्हणते, चल, आणि तिला घेऊन जाते.
मग सायलीची कॉन्स्टेबल म्हणते, ती सीमा कॉन्स्टेबल आहे ना? जेव्हा बघावं तेव्हा प्रियाच्या सेलमध्ये असते. दोघींचं चांगलंच गुळपीट जमलंय. मग सायली म्हणते, सीमाताईमुळे प्रियाचा नक्कीच काहीतरी फायदा होत असणार. मग ती त्यांना धरूनच ठेवणार. खूप स्वार्थी आहे प्रिया. मी तिला अनेक वर्ष ओळखते. कॉन्स्टेबल तिला म्हणते, ते जाऊ दे. तू उगाच डोक्याला ताप करून घेऊ नको. नाहीतर तुझी तब्येत अजून बिघडायची. काळजी घे. आणि तिथून निघून जाते. मग सायली जाऊन बसते. तिला घरातले काही क्षण आठवतात. ती मनात म्हणते, अहो, मला तुमची खूप आठवण येते. इकडे अर्जुन डायरी घेऊन बसलेला असतो. त्यालाही सायलीसोबतचे काही क्षण आठवतात. दोघेही इमोशनल होतात. मग सायलीला अर्जुन बाजूला असल्याचा भास होतो. ती म्हणते, तुम्ही इथे? अर्जुन म्हणतो, जिथे सायली तिथे अर्जुन. सायली म्हणते, तुमची खूप आठवण येत होती. तुम्ही कुठे जाणार नाही ना? मग अर्जुन म्हणतो, नाही. इकडे अर्जुनलाही सायली बाजूला असल्याचा भास होतो. तोही विचारतो, तू इथे? सायली म्हणते, मी इथून गेलेच कुठे होते? कायम तुमच्याबरोबरच तर होते. अर्जुन म्हणतो, मला तू कायम माझ्याबरोबरच हवी आहेस बायको. मग सायली म्हणते, आपण सोबतच आहोत. शरीराने जरी वेगवेगळे असलो तरी मनाने कायम एकत्रच आहोत. आणि दोघे भानावर येतात. दोघेही इमोशनल होऊन रडतात. मग सायली पोटावर हात ठेवते आणि म्हणते, बाळा, तुझे आईबाबा एकमेकांशिवाय अजिबात राहू शकत नाहीत. पण तुझे बाबा आपल्याला इथून लवकरच बाहेर काढतील. काळजी नको करूस तू. इकडे अर्जुनही मनात म्हणतो, मी पूर्ण प्रयत्न करेन बायको. उद्या तुला बेल मिळावी. मी तुला आणि आपल्या बाळाला घरी घेऊन येणारच. आय प्रॉमिस. दुसऱ्या दिवशी सगळे कोर्टात हजर होतात. मग जज साहेब प्रोसेस सुरू करण्याचं ऑर्डर देतात. ते अर्जुनला म्हणतात, तुमचं वकीलपत्र दाखवा. मग अर्जुन आपलं वकीलपत्र सबमिट करतो. मग शेंडे वकीलही आपलं वकीलपत्र सबमिट करतात. जज साहेब शेंडे वकिलांना सुरुवात करायला सांगतात. मग शेंडे वकील म्हणतात, सायली सुभेदार या एक सभ्य आणि सुशिक्षित घरातील महिला आहेत. पण जसं दिसतं तसं नसतं हेच खरं आहे. सायली सुभेदार यांच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी करण्याचा, त्यांचे अश्लील व्हिडिओ काढण्याचा आणि त्यातून पैसे कमावण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तेवढ्यात सायली म्हणते, मी असं काहीही केलेलं नाही जज साहेब. मी कुठलेही व्हिडिओ काढलेले नाहीत आणि कुठल्या मुलीला कधी त्रासही दिलेला नाहीये. आणि मुळात आमच्या आश्रमातील कुठलीही मुलगी अल्पवयीन नाही. मग जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार, तुमच्या अशिलाला वॉर्निंग द्या. मग अर्जुन म्हणतो, मिसेस सुभेदार, विचारल्याशिवाय काहीही बोलू नका. प्लीज शांत रहा. मग सायली त्याला म्हणते, अहो, पण तुम्ही त्यांना सांगा ना की आश्रमात गौरी सोडल्यास कोणतीही मुलगी अल्पवयीन नाही. मग शेंडे वकील म्हणतात, सायली सुभेदार, तुम्ही कितीही बोललात, कितीही ओरडलात तरी आमच्याकडे पुरावे आहेत. वात्सल्य आश्रमातून गायब झालेल्या मुली अल्पवयीनच आहेत. शेंडे वकील सांगतात की सायली सुभेदार यांनी 6 मुलींची तस्करी केलीय. एक मुलगी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आरोपीचा एक साक्षीदार सापडला आहे. अजूनही 5 मुली आणि आरोपीचा पार्टनर सापडलेला नाही. त्याचं नाव टोनी आहे असं कळतंय. पोलीस तपास करत आहेत. इन्स्पेक्टर निकम यांनी पुरावे गोळा केलेले आहेत. ते पुरावे मी कोर्टासमोर सादर करतो. मग जज साहेब अर्जुनला आपलं स्टेटमेंट सुरू करायला सांगतात. अर्जुन जज साहेबांना सांगतो, माझ्या आरोपीवर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. हे खरं आहे की सायली सुभेदार हे वात्सल्य आश्रम चालवत होत्या. पण त्या आश्रमात मुलींची तस्करी होत नाही. उलट त्या आश्रमात लहान मुलांना, अनाथ मुलांना प्रेम दिलं जातं, माया मिळते. तिथे त्या घरात त्यांना जागा मिळते. त्या आश्रमात राहणारी कोणतीही मुलगी 18 वर्षांच्या आतील नाहीये. त्यामुळे मिसेस सायली सुभेदार यांच्यावर पोक्सो हे कलम लागूच शकत नाही. आणि म्हणूनच आज मी बेलसाठी अपील करतोय. जज साहेब, आजपर्यंत सायली सुभेदार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. शिवाय एकही पोलीस कंप्लेंट सुद्धा नाही. आणि या केसमध्ये सुद्धा हे मी सिद्ध करेन की माझ्या क्लायंट निर्दोष आहेत. शिवाय मिसेस सुभेदार 7 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की मिसेस सायली सुभेदार यांना जामिनावर सोडलं जावं. यावर शेंडे वकील ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात, सायली सुभेदार यांच्यावर पोक्सो लागलाय आणि अर्जुन सुभेदार जामीन मागूच कसा शकतात. या केसमध्ये आरोपीचा साथीदार असलेला टोनी अजूनही सापडलेला नाही. अशावेळी साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. पीडित मुलींची साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जज साहेब, हा धोका आपण नाही पत्करू शकत. मग अर्जुन म्हणतो, मी सायली सुभेदारचा वकील म्हणून सांगतो की आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. सायली सुभेदार हे शहर सोडून जाणार नाहीत. पण त्यांची नाजूक तब्येत लक्षात घेता त्यांना जामीन दिला जावा अशी मी कोर्टाला विनंती करतो. मग जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार, कितीतरी गर्भवती महिला अशा गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत आहेत. त्यांची इथे व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्यांना हवी असलेली वैद्यकीय सेवा पुरवली जातीये. मग तुमच्या आरोपीच्या बाबतीत नियम शिथिल का करावा? मग जज साहेब म्हणतात, प्रथमदर्शनी पुरावे पाहून असं कळतंय की गुन्ह्याचं स्वरूप गंभीर आहे. म्हणूनच हे कोर्ट आरोपी सायली सुभेदार हिला जामीन देण्यास नकार देत आहे.
त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येतोय. हे पाहून वकील शेंडे खूप खुश होतात. अर्जुनला हे ऐकून धक्का बसतो. मग चैतन्य म्हणतो, अर्जुन सायली वहिनीला घेऊन चाललेत. मग तो इन्स्पेक्टर निकम यांना म्हणतो, मी तिच्याशी 5 मिनिटे बोलू शकतो का? मग पोलीस म्हणतात, ठीक आहे, 5च मिनिट. मग अर्जुन सायलीला म्हणतो, सॉरी, मी तुला बेल नाही मिळवून देऊ शकलो. इकडे सचिन आणि राकेश व्हिडिओ कॉलवरती प्रियाला कोर्टातील सगळा प्रसंग दाखवत असतात. राकेश म्हणतो, आपल्याला जे हवं होतं ते झालं. प्रिया, सायलीला जामीन नाकारला. अर्जुन बघ, त्याचं तोंड बघ कसं पडलंय. प्रिया म्हणते, सायलीचा चेहरा बघ कसा रडवेला झालाय. हेच तर हवं होतं मला. मग सचिन राकेशला सांगतो, तू आजूबाजूला लक्ष ठेव, कोणी बघतंय का? मी इथे सायली अर्जुनवर फोकस करतो. इकडे सायली अर्जुनला म्हणते, सॉरी का म्हणताय मला? मला माहितीये ना, माझ्यावर लागलेले गुन्हे खूप गंभीर आहेत आणि मला बेल मिळेल अशी मी आशा ठेवलेली नव्हती. मनाची तयारी करून आले होते मी. मग अर्जुन पुन्हा एकदा सॉरी म्हणतो. सायली म्हणते, मी तुम्हाला आज ओळखते का? मला माहिती आहे ना तुम्ही किती मेहनत करता. तुम्ही मधुभाऊंना त्यांच्या केसमधून सोडवलं होतं, कारण आपकी जिद्द आणि चिकाटी, आणि आताही तुम्ही तेच दाखवत आहात. माहिती आहे मला, पण एखादी केस सोडवायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागणारच आहे ना. ठीक आहे, पण मला काळजी वेगळ्याच गोष्टीची आहे. अर्जुन म्हणतो, कुठली? सायली म्हणते, सोनल जरी सुटली असली तरी मानसी आणि इतर मुली अजूनही त्यांच्या ताब्यातच आहेत, आणि बाकी मुलींचं मला माहीत नाही हो, पण मानसी मला बरीच वर्ष ओळखते. तिच्याकडून आपल्याला सत्य काय आहे ते कळेल. आणि मला माझी काळजी नाहीये, मला मुलींची जास्त काळजी वाटते. तुम्ही काहीही करून त्यांना लवकरात लवकर शोधून काढा. मग अर्जुन म्हणतो, तू काही काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, आमचा तपास चालूच आहे. मग सायली म्हणते, तुमचा असा पडलेला चेहरा बघवत नाही तुम्हाला. माहितीये ना, तुम्हाला आता रडायचं नाही, लढायचं. मग अर्जुन म्हणतो, आणि जिंकायचं आहे. आणि हा भाग इथे संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.